सर 90+ निओडीन मॅग्नेट्स आहेत. ह्याच्यामध्ये 20 मॅग्नेट्स म्हटली ना मी, ह्याच्यामध्ये 96+ निओडीन मॅग्नेट्स आहेत. ह्याच्यावरती आपण जेव्हा सायलेंट स्लीप रात्री 7 ते 10 तास झोपतो तर आपल्या शरीरामध्ये रिपेअरिंग आणि मेंटेनन्स काम होते, बरोबर. पण आता जसं नॅचरली झोपतं त्याच्यावर आपलं बॅक बोन असू दे किंवा बॅक जे पेन झाले किंवा हात असू दे, पाय असू दे, गुडघे असू दे, डोके असू दे, हे रिकवर होतं, बरोबर. आपलं जे पण आपल्या शरीरामध्ये आजार असतील, डिसीज असतील, त्यांना 100% रिकवर करण्यासाठी हे प्रोडक्ट आपल्याला खूप मदत करत आहे. त्याच्यामध्ये जे मॅग्नेट्स आहेत, हा ठीक आहे. किंवा दररोज दिवसभर आपण काम करून जेव्हा थकून घरी येतो माहिती का, त्यावेळेला आपल्याला फक्त सायलेंट स्लीपची आणि एकदम आरामाची गरज असते, बरोबर. आपण रेग्युलर पण झोपतो, पण आपले जे डिजीज आहेत किंवा जे आपल्या शरीरामध्ये आजार आहेत, आज सर आजार होण्याचं सगळ्यात मोठं रिझन काय तुम्हाला सांगू, आपल्या ज्यावेळेला हे ब्रह्मांड दैवाला म्हणजे देवा वगैरे कोण मानते कोण नाही, ठीक आहे, काही विषय नाही. ज्यावेळी आपल्याला निसर्गानं बनवलं, हे जे ब्रह्मांड ज्यावेळी बनवलं निसर्गानं, त्यावेळी निसर्गाने आपल्या माणसाची बॉडी पण बनवली, बरोबर. त्यावेळी बॉडीला बनवल्यानंतर ना शरीराला जे जे खायला पाहिजे, पोटाला पाहिजे, अन्न पाहिजे, ते पण निसर्गाने दिलं आपल्याला. गहू असू दे, मूग असू दे, डाळ्या असू दे, कडधान्य असू देत किंवा फळं असू देत, हे निसर्गाने बनवलेच आहेत. हे माणसाने नाही बनवलं, बरोबर. हे निसर्गाने पोटासाठी आपल्याला बनवले. पण आता आपण काय केलो, बाकीच्या गोष्टींमध्ये घुसलो. ड्राय फ्रूट असू दे, जेम्स फूड असू दे किंवा केक असू दे, बिस्किट असू दे, ह्या गोष्टीत आपण पडलो, बरोबर. आता 99% सर 100 नाही, 99% लोक फक्त तेच करतात. केक असू दे, बिस्किट असू दे, जे अनावश्यक आपल्या शरीराला ना त्या गोष्टी जास्त फॉलो करतात किंवा जास्त गोष्टी खातात, बरोबर. त्याच्यामुळे ही जी बॉडी आहे ना, हे आपल्याला साथ देणं झाले. आज तुम्ही आजार बघताय, बीपी असू दे, शुगर असू दे, मानसिक ताणतणाव, डोके दुखणे, डोळे दुखणे, कंबर दुखणे, गुडघे दुखणे, खांदा दुखणे, लकवा मारणे, किडनी स्टोन होणे, ब्रेन स्टोन होणे, गुप्तांग होणे, असे आजार होण्याचं रिझन काय सर, कारण शरीराला जे आवश्यक आहे त्या गोष्टी आपण देण्यात झालो त्याला, आपण द्यालो तिसऱ्याच दिवशी, बरोबर. त्याच्यामुळे आज शरीरामध्ये आजार 100% आज पण त्याच्यामुळेच, बरोबर. पण हे बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट आहे ना, हे पूर्णपणे नॅचरल. आज सर इंग्रज आपल्या ज्यावेळी देशामध्ये आले, म्हणजे 150-200 वर्ष त्या लोकांनी राज्य केलं आपल्यावरती, बरोबर. बरोबर आहे काय, बरोबर. जरासा रिस्पॉन्स दिला तर मला पण थोडं बोलायला बरं वाटेल, ठीक आहे. ज्यावेळी इंग्रज आपल्या देशामध्ये आले तेव्हा 150-200 वर्ष त्यांनी राज्य केले. त्यावेळी त्या लोकांनी ना आपल्याला जे आपले पूर्वी ना चुंबकी म्हणजे वैद्यकीय क्षेत्र चालायचे पूर्वी खूप आपल्या देशामध्ये. ज्यावेळी इंग्रज आपल्या देशामध्ये आले त्यावेळी आपण फक्त मेडिसिनवर डिपेंड राहायला लागलो. गोळ्या, औषधे, इंजेक्शन ह्याच्यावरती डिपेंड राहिलो, बरोबर. पण गोळ्या, औषधं जे आहे ना, हे तुमचा कोणता पण प्रॉब्लेम मुलातनं काढणार नाही. हे टेम्पररी सोल्युशन आहे, लक्षात घ्या. ते तुमचं मुलातनं कोणताच आजार रिकवर करणार नाही. पण हे मेडिकल सोर्सनं ना खूप मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्र असू दे, चुंबकीय क्षेत्र असू दे, 150-200 वर्षापूर्वी ही यायची होती बघा. त्याच्या आधी सगळं चुंबकीय क्षेत्रावरती चालायचं. चुंबकीय चिकित्सा खूप चालायची आपल्या देशामध्ये, पण इंग्रज आल्यापासून आपण मेडिसिनवर डिपेंड राहिलो, बरोबर. त्याच्यानंतर आपण हे जर वापरत असेल 100% आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन प्रॉपर झाल्यामुळे आपल्या शरीरातील 80 to 90% कोणतं पण आजार असू दे, 300 वेगवेगळ्या आजारांच्या वरती हे प्रोडक्ट आम्ही रिझल्ट घेतले सगळे प्रोडक्टचं, ठीक आहे. आणि सर सायंटिफिक प्रूफ आहे, आपण गुगल म्हणा कुठं पण सर्च केलं ना, हे तुम्हाला 100% भेटेल, ठीक आहे. हे 3x6 मध्ये मॅट्रेस येते. त्यानंतर आपल्याकडे पिलो पॅड येते. आपण जास्त वेळ लॉंग ड्राईव्ह करतो किंवा जास्त वेळ स्टडी करतो बसून आहे ना, त्यावेळेला आपली बॅक पेन होते. त्यावेळेला आपण जर पिलो बॅक साईड जर लावलं तरी पण 100% रिकवर करण्यासाठी खूप मदत करते, ठीक आहे. त्यानंतर सर हेअर फॉलचं रिझन आज भरपूर झालं, म्हणजे महिलांचं वगैरे, बरोबर. त्याचे रिझन काय माहिती आहे का, जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ना, वरती टाकलेली वस्तू खाली येते. ॲज इट इज आपलं जे हार्ट आहे ना, जितकं ब्लड सर्क्युलेशन होईल तितकं खाली करते है ना. त्याच्यामुळे ब्रेन पर्यंत प्रॉपर नाही पोहोचल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन किंवा मेमरी लॉसचं प्रमाण होते ना, ते 100% रिकवर करण्यासाठी पिलो पॅड खूप मदत करते आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर एक मॅग्नेटिक ब्रेसलेट आहे सर, ह्याच्यामध्ये 20 मॅग्नेट्स आहेत. हे मॅग्नेट बघू शकता, ठीक आहे. ॲज इट इज सेम काम करते, मी आता केलं ते, बरोबर. हे काय करते आपल्याला मोबाईलचे रेडिएशन. आज सर 100% अटॅक येण्याचं रिझन काय सांगा सर, मोबाईल. मी सरांनी एक मिनिमम 1.5 महिन्याच्या पूर्वी सरांना भेटलो. सरांचा मला जबरदस्त रिस्पॉन्स, सर तुमची जी रील आहे खूप जबरदस्त व्हायरल झाली, ठीक आहे. हा सर खरं हे मॅग्नेटिक हँड ब्रेसलेट आहे, साईन म्हणतो आपण याला, फॅशनेबल म्हणू शकतो. हे कसं आहे, आपलं डोकं दुखालं म्हणा किंवा हात दुखाले, गुडघे दुखाले, पाय दुखाले, जिथे दुखाले तिथे मिनिमम 25-30 मिनिटं मानलं तर परमनंट पेन रिलीफ. तिथनं 15-20 किंवा 30 मिनिटानंतर 100% ते रिलीफ होणार, 100% ते पेन कमी करणार हे प्रोडक्ट, ठीक आहे. त्यानंतर हे जे आता मोबाईल वापरतो आपण, मोबाईलच्या रेडिएशनमुळे बरेचसे प्रॉब्लेम होतात, बरोबर. किंवा अटॅक येण्याचा प्रॉब्लेम म्हणा किंवा आज भरपूर जे रिझन आहेत आपल्याला आजार पडण्याचं, हे फक्त मोबाईल आहे. आणि हे जे आपण वापरत असेल तर मोबाईलच्या फ्रिक्वेन्सी आपल्याला सेफ ठेवते आणि मोबाईलची फ्रिक्वेन्सी आपल्या शरीरावरती किंवा आपल्या हार्टवरती हवी होत नाही, ठीक आहे.
त्यानंतर आपल्याकडे फोर्थ प्रोडक्ट आहे हे वॉटर एनर्जी पॅड. हे ऍक्च्युली पाण्याची बॉटल आहे, त्या पाण्याच्या बॉटल हे मॅग्नेटिक पॅड बनले. ऍक्च्युली ह्याचं रिझन काय एकदम जबरदस्त आणि खूप महत्वाचं प्रोडक्ट आहे. तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये सांगतो आज. ठीक आहे, आपण जे सध्या आता पाणी पितोय, पाणी आपण आता बॉटलमध्ये आहे बरोबर, ते पाणी एका ठिकाणी जास्त वेळ राहिलं सर तर त्या पाण्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरचे हे लहान मोठे मोठे तुकडे होतात. मग मोठे मोठे तुकडे झाले की आपले जे सेल्स आहेत आपल्या शरीरामध्ये 70 ते 72% पाणी आहे बरोबर, मान्य आहे. आणि जे शरीर आपलं चालते किंवा जे आपलं सर्क्युलेशन होतं हे टोटल पाण्यामुळे होतं. आपले जे सेल्स आहेत ना हे पाण्यामुळे चालतात बरोबर. मग पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. आपण जे आता पाणी प्यालो त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर मोठा असल्यामुळे पाणी आपल्या सेल्स ज्या पेशी आहेत ना ते एकदम लहान आहेत, एकदम मायक्रोमध्ये आहेत बरोबर. ते डायजेस्ट करू शकत नाही किंवा ऑब्झर्व करू शकत नाही कारण ते लहान, त्याची साईज आणि पाण्याचं स्ट्रक्चर मोठं आहे. मग जितकं आपण पाणी पितोय ना ते डायजेस्ट होत नाही प्रॉपरली आपल्या पेशींना. मग आपण हे मॅग्नेटिक पॅड ज्यावेळी बांधतो त्यावेळी मॉलिक्युलर स्ट्रक्चरचे एकदम लहान लहान तुकडे होतात सर. मग एकदम लहान तुकडे झाल्यानंतर ते डायरेक्ट आपल्या सेल्समध्ये ऑब्झर्व करतं, डायरेक्ट डायजेस्ट होत आहे. पण डायजेस्ट झाले की आपली शरीरातील जे पाण्याची संभावनामुळे होणारे आजार आहेत ना ते पूर्णपणे कमी होतात. आणि पाणी पिल्यामुळे आपले जे सेल्स आहेत बघा हे सकाळी नवीन होतात आणि संध्याकाळी जे जुने ते मरतात. हे डेलीची प्रोसेस आहे बरोबर. पण ज्यावेळी आपण हे पाण्याच्या बॉटलला पॅड बांधून ज्यावेळी पितोय तर आपली इम्युनिटी पॉवर डेव्हलप होते आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि आपलं शरीर स्वतः सक्षम होते आपल्या शरीरातील कोणत्या पण आजाराला लढण्यासाठी. खूप महत्वाचा प्रोडक्ट आहे सर. आणि ऍक्च्युली हा बिझनेस पण आहे. आपण जे आपली जी कास्ट आहे किंवा आपली जी फॉर्म आहे ना हे फायनान्शियली जेवढं मजबूत नाही बरोबर, पण त्यासाठी आपण सर न इन्व्हेस्टमेंट करता आपण बिझनेस पण करू शकतो आणि चांगला पैसे पण कमवू शकतो. ठीक आहे, जरी कोणी पण प्रोडक्टसाठी किंवा प्रोडक्ट ज्याला कोणाला हवा असेल तरी 100% सरांना कॉन्टॅक्ट करून सांगू शकतो. किंवा जरी ज्याला कोणाला बिझनेस करायचा न इन्व्हेस्टमेंट करता, कारण सध्याच्या युगामध्ये सर पैसा महत्वाचा आहे, खूप महत्वाचा भाग बरोबर. त्याच्यासाठी कोणाला पण कोण पण इंटरेस्टेड असेल आपल्या फॅमिलीमध्ये किंवा कोण पण जरी प्रोडक्ट हवा असेल 100% कॉल करू शकता. हे सर 10,500 ला भेटते, पण 100% आपण त्या पेशंटला रिकव्हर करणार तो पेशंट कोणता पण असू दे. ठीक आहे, बाकी सर टाइम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच.